नमस्कार मित्रमैत्रिणींनो. थोडा वेळ लागेल पण कर्माची फळं नक्की भेटतात. आज आपण जसे इतरांसोबत वागू करू तेच उद्या आपल्यासोबत घडतं. आज तुम्ही कुणाच्या कष्टाचे 5 पैसे बुडवले तर उद्या तुमचे त्यापेक्षा जास्त पैसे बुडणार. आज इतरांच्या प्रगतीवर जळत असाल, चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचे पाय खेचत असाल तर उद्या तुमच्यावरही तीच वेळ येणार. तुम्हीच इतरांसाठी खोदलेल्या खड्ड्यात तोंडावर पडू शकता आणि इतरांना चिल्लर समजताय, उद्या चिल्लर मागण्याची वेळही तुमच्यावर यायला वेळ लागणार नाही. आज इग्नोर करणारे, ॲटिट्यूड दाखवणारे, चांगले वागूनही वाईट ठरवणारे, तोंडापुढे गोड आणि मागे खोड काढणारी माणसे कधीच सुखाची झोप घेऊ शकत नाहीत. कर्म चुकले की फळे भेटणारच. ती महान धनुर्धारी कर्णाला असुरांचा राजा असणाऱ्या रावण भगवान कृष्णाच्या सख्या कंस मामाला चुकले नाहीत. देवाचे मामा झाले म्हणजे काय झाले? चुकीचे ते चुकीचे, किंमत मोजावी लागणार. कुणी कितीही शूर असो, चांगल्या कार्याची फळे मिळते. शेवटी आपल्या हातात असतं कर्म कोणतं करायचं. पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा आपणास दुःखात ठेवतात आणि समाधान सुखात ठेवतं. एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली ना, मग कुणी सोबत नसलं तरी दुःख होत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही कायम आनंदी राहाल. स्वतःवर विश्वास असला ना, कुणाशी तक्रारीचं काहीच वाटत नाही. कोणी आपल्याबद्दल तक्रार केली तर त्याचा आपण जास्त विचारही करू शकत नाही. फक्त दुसऱ्याच्या तक्रारीचा जास्त विचार न करता स्वतःला सुखी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानू नका. तुम्ही जास्त शांत आणि संयमी राहा आणि स्वतःला असं वचन द्या की आयुष्यात काहीही होऊ द्या, मी कधीच हारणार नाही. जिथे आहे तिथून मी नवीन सुरुवात करेन आणि नवीन यश नक्कीच संपादन करेल. आणि स्वतःला ओळखा, स्वतःला जाणून घ्या, स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची अशी तयारी ठेवा आणि अशा माणसांसोबत राहावा की ज्यांच्यासोबत राहिल्याने तुम्हाला स्वतःला अभिमान फील वाटेल किंवा चांगलं वाटेल. स्वतःवर इतका विश्वास ठेवा की तो तुम्ही जेवढा देवावर ठेवता तरच तुम्हाला मार्ग सापडत जातील आणि तुम्ही जे विचार करताय ते सत्यात उतरवण्याचा नक्की प्रयत्न करा. आपले विचार, आपला स्वभाव आपलं खरं श्रेष्ठत्व दाखवतं, हे विसरू नका. परिस्थिती कशीही असू द्या, स्वतःच्या चेहऱ्यावर मात्र एक स्माईल ठेवायला अजिबात विसरू नका. परिस्थिती कोणतीही असू द्या, फक्त स्वतःला खुश ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. आपण स्वतःमध्ये इतकं खुश राहायचं की परिस्थितीतून मिळणारं दुःख पण मोजकं वाटू लागेल. कारण परिस्थिती फक्त आपल्याला भौतिक दुःख देऊ शकते, मात्र आपले अंतर्मन किती खुश आहे यावर मात्र सगळं सुख आणि समाधान हे लपलेलं असतं. चांगली माणसे शोधायची नसतात, आपले चांगलं वागणं आपल्याला चांगली माणसं मिळवून देत असतं. थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग महासागरात तरंग निर्माण करण्याची शक्ती असते. त्यामुळे कधीही कोणाला दुर्बल समजू नका. योग्य वेळ कधीच येत नसते, वेळेला योग्य बनवावं लागतं. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या 3 ऋतूसोबत अजून एक ऋतूचं वरदान मनुष्याच्या आयुष्यात आहे आणि तो म्हणजे जिव्हाळा, जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवतो. माणूस भावनांचं दुकान असल्याचे मानल्यास जीभ हे त्याचं कुलूप आहे. कुलूप उघडल्यावरच कळतं दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं आहे. पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा आपल्याला दुःखात ठेवतं आणि समाधान सुखात ठेवतं. एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली की मग कुणी सोबत असलं किंवा नसलं तरी दुःख होत नाही. त्यासाठी फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कायम आनंदी राहाल. चिंता आणि ताण हे असे 2 पक्षी आहेत की ज्यांना आपण आपल्या अवतीभोवती उडण्यापासून रोखू शकत नाही. त्यांना आपल्या मनात घरटं करण्यापासूनही रोखू शकतो. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात. भाकरीसुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी निभावली तरच ती चांगली राहतात. जेव्हा माणसाचा एखादा दात पडतो तेव्हा त्याची जीभ सतत त्या रिकाम्या जागेत जाते. त्याचं सर्व लक्ष पडलेल्या त्या दाताकडेच असतं.
उरलेल्या दाताकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. जीवनातील प्रत्येक गोष्टीचं पण असंच होतं. जवळ कितीही सुख असलं तरी माणसाचं मन कमी असलेल्या गोष्टीतच जास्त बसतं. संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढंच यश ही मोठं असतं. कुणाला दाखवून मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून सहन केलेला त्रास मात्र सुख देऊ शकतो. सत्य शांत असतं, कारण काही गोष्टींची उत्तरे फक्त काळच देईल हे त्याला माहीत असतं. कुशाग्र बुद्धी, उत्तम चारित्र्य, शास्त्राभ्यास, आत्मसंयम, धाडस, मितभाषण, यथाशक्ती, ज्ञान आणि कृतज्ञता हे 8 गुण माणसाची शोभा वाढवतात. प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही, कारण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपलं प्रारब्ध हे घडत असतं. कर्म हे सर्वश्रेष्ठ असतं. आपले कर्म चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगलं घडतं. खोटेपणा, धोका देणं आणि नाटक करणे या गोष्टी तुम्हाला काही क्षण आनंद नक्कीच देतील, पण याची किंमत तुम्हाला भविष्यात कधी ना कधी नक्कीच चुकवावी लागते. आयुष्याचा प्रवास कितीही खडतर असला तरी आपल्या जीवनाची नौका कधीच डगमगू द्यायची नाही, कारण परब्रह्म पाठीशी असताना आयुष्याचा प्रवास हा सुखकरच होतो. आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. दुःख हा एक अनुभव आहे जे प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो. विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते. समुद्र स्वतः पाणी पित नाही, झाड स्वतः कधी सावलीत बसत नाही किंवा स्वतःची फळं खात नाही. सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण करत नाही, फूल आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवत नाही, कारण इतरांसाठी जगणं हेच त्यांचं जीवन आहे. आपल्या आयुष्यात काही दुःख असे निर्माण होतात की त्यांच्या वेदना सहनही होत नाहीत आणि कोणाला सांगताही येत नाहीत. मात्र अशा परिस्थितीत स्वतःची मनस्थिती मजबूत ठेवता आली की मग झालं. एक मजबूत मन स्वतःला झालेल्या वेदना ना मिटवू शकत नाही, मात्र त्या दुःखातून सुखाकडे जाण्याचा मार्ग मात्र नक्की शोधत असतं. शेवटी आपली उत्तरेही आपल्यालाच शोधावी लागतात. दुसरे मात्र फुकटचा सल्ला देतात, बाकी काहीच नाही. सगळं आपल्या मनासारखं होईल असं काहीही नाही. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्धही जातात, तेव्हा त्या आनंदाने स्वीकाराव्या लागतात आणि त्या गोष्टी स्वीकारून पुढं जाणं यातच खरेपणा असतो. शब्दरूपी शस्त्राने जग जिंकता येतं हे वाक्य वाचायला जेवढं सुंदर आहे तेवढंच ते खरंसुद्धा आहे, कारण माणसाजवळ शारीरिक संपत्ती किंवा भौतिक संपत्ती नसली तरी चालेल, मात्र शब्दांची संपत्ती आपल्याला सर्व काही प्राप्त करून देऊ शकते. या गोष्टीचा प्रत्यक्षात अनुभव मात्र प्रत्येक व्यक्ती घेत असतो. चांगली माणसं असणं आयुष्यात किंवा जमवणं म्हणजे आनंद मिळवणं. पुस्तक आणि माणसं सहजरित्या कळत नसतात, त्यांना मन लावून वाचावं लागतं. सुखात आठवण नाही आली तरी चालेल, दुःखात मात्र आपल्याला वाटतं आपली माणसं असावी. दुःखात, वाईट वेळेत प्रथम ज्यांची आठवण होते तीच असतात आपली खरी माणसं. मोठमोठ्याने हसायला प्रत्येकासमोर येतं, पण ज्याच्यासमोर आपल्याला रडताही येत नाही आणि न संकोच करतात ती असतात आपली हक्काची माणसे. अख्खी दुनिया जरी विरोधात गेली तरी मी तुझ्यासोबत आहे अशी माणसं जी म्हणतात तीच लोकं आपली असतात, आणि अशाच लोकांना जीवनामध्ये नक्की जपून ठेवा. या जगात चांगली लोकंही असतात, गरज आहे तर त्या दृष्टीने जगाकडे बघण्याची. काही नाती जी रक्ताने नाही बांधता येत त्यांना देव मैत्री किंवा माणुसकीच्या नात्यानं या जगात पाठवत असतो, आणि ती माणसं आपल्या आयुष्यात येत असतात. म्हणून अशी आलेली माणसं आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच जपून ठेवा. जसं म्हणतात की अननोन म्हणून भेटलेली माणसं एक दिवस नोन होऊन जातात, हे कळतच नाही आपल्याला, तरी हीच माणसं आपल्याच मनात घर करून आयुष्यभर राहतात. आयुष्यात प्रत्येकाच्या जीवनात मैत्री म्हणून असो या माणुसकी म्हणून चांगली माणसं असावी. जेव्हाही आपण जीवनात हरल्या जाऊ तीच लोकं आपली असतात, अडचणीतून बाहेर काढतात. स्वतःला अशा लोकांना जपायला शिका. अशीच लोकं पावलापावलांवर साथ देत असतात. जेव्हा ही माणसं तुमच्या अडचणीच्या वेळी उपयोगाला येतात तीच माणसं तुमची असतात. तेव्हा अशा माणसांना जीवनामध्ये नक्कीच टिकवून ठेवा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.